क्षेत्रवासी गाव अंबरजे येथे आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा भजन प्रेमी मंडळ अंबरजे कोकण परिसर आणि या मंडळातर्फे हा गेली कित्येक वर्ष हा एक दिवसीय अखंड हरिनाम सोहळा कार्तिकी एकादशी अर्थात आळंदी यात्रा आणि त्यानिमित्त या ठिकाणी साजरा होत असतो। तुम्ही आम्ही सर्व साधक मंडळी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण हजर असतो आणि म्हणून आज मतपामराकडे आलेली ही अल्पशी कीर्तन रूपी सेवा आहे। तर प्रथम सांगायचं म्हणजे आज या ठिकाणी अगदी काकड्यापासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। काकडा झाला, नंतर आपले जनार्दन सर त्यांचं प्रवचन, नंतर जगदीश सरांचं कीर्तन, किशनबाबांचं प्रवचन आणि आजच्या ज्या सेवा आहेत त्या एकापेक्षा एक चढ सेवा आहेत आणि त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर म्हणजे आम्हाला असं वाटतं की आपल्याकडे काहीतरी कमी आहे। आणि म्हणून आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग चोखोबा काका यांचा आहे। चोखा मेळा ज्याला म्हणतात आणि ते समाजात जन्माला आलेले चोखोबा काका यांचा माऊली ज्ञानोबरायांच्या प्रशंसोपस्थितीतील हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून चोखा मेळा समाजाला उत्तम अशा प्रकारे सुख कुठे आहे ते सुख कसं प्राप्त होईल ते अभंगातून ते प्रतिपादित करतात। सुख अनुपम्य संतांचे चरणी, सुख अनुपम्य संतांच्या चरणी, अलंकार भुवनी नाचत असे। ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली, ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली, तेने निगमवल्ली प्रकट केली। संसारी आसक्त माया मोहेरत, संसारी आसक्त माया मोहेरत, आयसे जे पतित तारावया। ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली, ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली, तेने निगमवल्ली प्रकट केली। चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ,
नरदेही येऊनी वाचे नामस्मरण विठोबाचे वाचेने सांगितलंय, तोंडाने नाही. संतांनी तोंडाने कधीच सांगितलं की तोंडाने उच्चार करा म्हणून. कारण जे अन्न खाताय ते तोंड, शिव्या देताय ते तोंड, दुसऱ्याची निंदा करते ते तोंड, त्याला तोंड म्हणतात. जे दुसऱ्याची निंदा करील, शिव्या देईल, अन्न खाईल, पाणी पिईल ते तोंड. वाचेने काहीच करता येत नाही. वाचेने एकच गोष्ट करता येते, वाचे नाम नामस्मरण फक्त करता येतं महाराज वाचेने. आणि वाचा किती प्रकारचे? 4 प्रकारची. हे तोंड म्हणजे वैखरी नाही, तोंड म्हणजे वैखरी नाही. तर तुम्ही म्हणा वैखरी बोलते, जरी वैखरी बोलत असेल तर उच्चार कुठे आहे? उच्चार कुठे आहे? बेबीतून उच्चार आहे महाराज. जसं आमचं सुंदर सांगितलं कोणी, जगदीश सर, मला आवडलं त्यांची ती गोष्ट नाही का, बटनाट बटनाट आणि पेटतट असं. तसं जरी वैखरीने आवाज बाहेर येत असेल पण त्याचं बटन कुठे आहे? लक्षात का? त्याचं बटन बेबीच्या ठिकाणी आहे महाराज. अद्याप ते आम्हाला उकळलं सुद्धा नाहीये. बेबीच्या ठिकाणी बटन दाबलं की वैखरीने बोलायला सुरुवात होते. आणि वैखरीने आपण कितीही जरी बोललो तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून नामदेवराया सांगतात की वाचे नामस्मरण विठोबाचे, विठोबाचे नामस्मरण करा, या नाव कीर्तन. आणि ते कीर्तन करण्यासाठी चित्ताचं आसन तुका करीतो. आणि चित्ताचं आसन घालून आपल्याला तिथे चित्ताच्या आसनावर विराजमान होऊन सिद्धासन करायचं नाही. एकूण 84 आसनं आहेत, पण ती 84 आसनं योग्यांसाठी आहेत, सिद्धांसाठी नाही. आपण सिद्ध आहोत. ज्याच्या मस्तकावर माऊलीचा वरदहस्त पडला तो सिद्ध आहे. सिद्धासाठी 84 आसनं नाहीत. कळलं का? त्याने एकच आसन घालायचं. कुठलं? चित्ताचं आसन. जर तुकोबाऱ्यांचे आसन घातलं ते आसन घालायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं. आणि म्हणून आजची जी प्रासंगिक सेवा आहे ते चोखामेळा आमच्या जाती जन्माला आले. अगदी मला फार आवडतात. उद्या पण त्यांचा अभंग घ्यायचे मला. लक्षात का? म्हणजे ज्यांचा अभंग कोणी कधीच घेत नसतील, चोखामेळाचा अभंग ज्याने घेतला त्याला कीर्तनकार म्हणताच येणार नाही. कारण तो आपल्या जातीचा नाही. लक्षात का? आणि म्हणून मला ते आवडतात. जे आपल्या जातीचे नाही मला ते अधिक आवडतात. पंढरपूरचे पांडुरंग राया दररोज दही भात जेवण्यासाठी जायचे. महाराज दिवसभर काम धंदा करायचे, पण संध्याकाळी येताना दही आणायला कधीच विसरले नाही. दररोज दही आणायचे. इकडे पहाटे पहाटे
आम्ही आळंदीला जाऊन आलो. आम्ही 11 वाजता गेलो होतो, तिथे कोणीच नव्हता. माऊली ज्ञानोबाची समाधी आणि आम्ही. म्हणजे मला असं वाटत होतं की पंढरपूरच्या मंदिरात किंवा माऊली ज्ञानोबरायांच्या त्या मंदिरामध्ये रात्री पण गजबजलेलं असेल. कोणीच नव्हतं, निवांत. म्हणजे आम्हाला हटाव बोलायला कोणी तिथे नव्हतं. मी मागे पाहत होतो, कोणीतरी बोललं चला पुढे, तर चला पुढे बोलायला सुद्धा कोणी तिथे नव्हतं. मला फक्त एवढं सांगायचं आहे की पंढरपूरचे पांडुरंगराया एकदा मंदिराचं लॉक लागलं, मंदिर बंद झालं की फक्त त्या बडव्यांची पाठ पाहायची. गेले पोचले असतील घरी की देव हलूच पितांबर खांद्यावर घ्यायचे आणि बाहेर निघायचे आणि चोखोबा काकांकडे जायचे आणि चोखा मेळ्याकडे जाऊन दररोज दही भात जेवायचे. पण एक दिवशी माणसाने किती चोरी करू द्या, आयुष्यामध्ये किती चोरी केली तरी एक दिवशी ती उघड्यावर आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एक दिवस देवाची चोरी पकडली गेली. देव नेमके तिथे जेवत होते आणि बडवे कंपनी त्या ठिकाणी गेली आणि देव जेवताना पाहिल्यानंतर महाराज, मी कौतुकाने सांगतो, देवाला वालीस टाकणारी माणसं या भरतभूमीमध्ये जन्माला आली होती. देवाला वालीस टाकला. देवाला आपल्या द्यायचं नाहीये, देवाने धर्म बुडवला आणि म्हणून देवाला वालीस टाकल्यानंतर अगदी म्हणजे मरणोन्मुख दुःख आमच्या चोखोबांना झालं की देवा, तुम्ही माझ्याकडे जेवायला आले, पण त्याचा परिणाम एवढा कठोर कठीण झाला की एक वेळ ज्ञानोबा रायांना माफ केली गेली, पण देवाला माफ केली नाही त्या समाजाने. लक्षात होता. आणि चोखोबा रात्रंदिवस म्हणजे देवा, माझ्यामुळं झालंय सगळं, तुम्हाला वालीस टाकलं गेलं हे माझ्यामुळं. तर देवाने सांगितलं, चोख्या, काही घाबरायचं कारण नाहीये. मला एवढं सांगायचं की एवढा त्याचा अधिकार की ज्याच्या दररोज देव दहीभात लोण्याचा गोळा टाकून दहीभात जेवायला जायचा. लक्षात का? एवढा त्याचा अधिकार. त्याच्या पुढे सांगतो, बंका महाराज सांगतात बरं का, बंका म्हणे जाता धन्य अमृत जन्म, 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 म्हणे जाता धन्य अमृत जन्म, बंका म्हणे जाता धन्य अमृत जन्म, बंका म्हणे जाता धन्य अमृत जन्म, बंका म्हणे जाता धन्य अमृत जन्म. सर्व जग जन्माला आलेलं आहे, पण अमृत जन्म, अमृत आलं लक्षात. बंका म्हणे ज्यांचा धन्य अमृत जन्म, म्हणते असती नाम विठोबाचे. का अमृत जन्म? तर ते चोखोबांच्या चोखा मेळ्याच्या असती नाम विठोबाचे, विठोबाचं नामस्मरण आस्ती करत होत्या. म्हणजे एवढा त्याचा अधिकार, तरी सुद्धा अंत कुठे झाला? लक्षात का? कुठे अंत झाला? भिंतीच्या कडेला महाराज उभे होते आणि भिंत कोसळली त्यांच्या अंगावर आणि भिंतीमध्ये तडकले गेले. त्या ढिगाऱ्याखाली त्यांचा देह गेलेला आहे. मग आता आपण विचार करा, आम्ही किती जपतो, आम्ही स्वतःला किती सावरतो या देहाला, किती जपतो आम्ही या देहाला. अरे ज्याच्यावर एवढा पांडुरंगराया प्रेम करायचा आणि जे पांडुरंगावर एवढे प्रेम करायचे, त्यांना सुद्धा आपत्कालीन भिंतीखाली चिरडून मरावं लागलं. पण देवाला झोप लागली नाही. देवाने फक्त ऐकलं की
चोखोबांचा चोखा मेळाचा भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अंत झालेला आहे. नामदेव महाराजांना बोलावून घेतले. नामदेव महाराज कुठे होते? पंजाबमध्ये होते, पंजाब प्रांतात. नामदेव यांचं उत्तरायुष्य पंजाब प्रांतात गेलेलं आहे आणि नामदेव यांचं दरोडेखोरीचं जे आयुष्य आहे जवानीचं ते महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे. समाज फार विचित्र आहे महाराज. नामदेवांना पंजाबमध्ये का जावं लागलं त्याचं कारण सांगतो. तर समाजाला माहित होतं की हा दरोडेखोर आहे. लोक आम्हाला सुद्धा तुम्हाला सुद्धा सगळ्यांना म्हणतात, अरे म्हणे आतडी पाठवली आणि कातड्याचं जतन. आणि म्हणून नामदेवानं पाहिलं की महाराष्ट्रात राहून आपल्याला परमार्थ किंवा धर्माचं जे ब्रह्मबीज आहे, जे गुह्य बीज आहे, ते महाराष्ट्रात रुजवता येणार नाहीये. म्हणून त्यांनी महाराष्ट्र सोडलं आणि पंजाबात गेले. मला एवढं सांगायचं आहे. आणि असे नामदेव महाराज त्यांना पांडुरंगाने बोलावून घेतले. नामदेव महाराज आले, ढसा ढसा रडले पांडुरंगाच्या पुढे. पण तेव्हा सांगा मी आता काय करू? मग पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा काही घाबरायचं कारण नाही, ढिगारा उपसायला सुरुवात करा आणि चोखोबा काकांची अस्थी बाहेर काढा. म्हणे कशी मिळतील? हजारो माणसं दडपली होती त्या ढिगाऱ्यामध्ये. मग देवाने सांगितलं की प्रत्येक हाड कानाला लावा. याचा अर्थ काही महिने गेले असतील तरी बातमी काही ताजी. हाड कानाला लावायचे म्हणजे बातमी ताजी नसेल. लक्षात का? मग नामदेव महाराज आले, ढिगारा उपसायला सुरुवात केली आणि हाड उचलायचे, कानाला लावायचे. जे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, जी अस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणायची, ती अस्थी बाजूला काढून ठेवायची. म्हणजे अशा अनेक अस्थी हाताच्या, पायाच्या, डोक्याच्या, छातीच्या वगैरे वगैरे म्हणजे सगळ्या अस्थी चोखोबा काकांच्या नामदेवाने जमा केल्या. एवढा अधिकार चोखोबांचा. आणि त्यांच्या बाबतीत सांगायचं महाराज, जे शर्तीला बैल हकलतात त्या लेकराला त्यांना पायाला बांधले मागे आणि लेकरा भरधाव उडवला महाराज. इतकी अवस्था चोखोबांची कठीण केली समाजाने. अगदी अंगाला चांबडी नुसते हाड शिल्लक राहिली होती चोखोबांची. लक्षात का? आणि असे चोखोबा आपल्या आजच्या अभंगातून इतकं सुंदर सांगतात. सुख अमुपम्य संतांच्या चरणी, 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 संतांच्या सुखवशे एके ठाई बहुपायी संतांच्या. पण संत कोण? संतांच्या चरणावर सुख आहे, पण संत कोण? कोणत्या संतांना शरण जावं हाही या ठिकाणी प्रश्न उपस्थित आहे. आणि म्हणून चोखा मेळा किंवा चोखोबा काका सांगताय की सुख अनुपम्य. सुखाचे दोन प्रकार आहेत, एक ऐहिक सुख आणि एक
परमार्थिक सुख. बरं का? मग सुख नेमकं कुठं आहे त्याच कदाच उत्तर आहे संतांच्या चरणावर आहे. मग संत कुठे आहे? अलंका भुवने नामते तसे, पण माऊलीच नामते का? अलंका भुवनामध्ये आता आपण जर गेलो तर रंगनाथ परभणीकर काय, जोग महाराज काय, म्हणजे अनेक संतांच्या धर्मशाळा, अनेक संतांचे पुतळे अलंकापुरामध्ये आहेत. मग नेमका संत कोण? जोग महाराज संत होते, परभणीकर संत होते, रंगनाथ महाराज संत होते, म्हणजे अनेक प्रकारचे संत त्या ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत आणि माऊलीचा सुद्धा पुतळाच आहे. मग नेमका संत कोण? अलंकापुरामध्ये सुख आहे. आणि म्हणून दुसऱ्या चरणात तुकोबा सांगतात की ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की ज्यांच्या विषयी मी प्रतिपादन अभंगातून करतो ते दुसरे तिसरे कोणी संत नसून ते संत महाराज ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि त्याने निगमवल्ली प्रगट केलेली आहे. निगमवल्ली कशासाठी प्रगट केली, कुणासाठी केली, काय स्वतःला आवश्यकता होती का? नाही. बरं का? संसारी आसक्त माया मोहे रत, जे संसारामध्ये आसक्त झालेले आहेत, या संसाराला येऊन जे मायेने गुरफटलेले आहेत, ते मायेमध्येच डोकं खुपसून राहिलेले आहेत, आयशीचे पतित तारावया. कशासाठी आले माऊली? की आशीचे पतित होते त्यांना तारक शक्ती निर्माण करण्यासाठी माऊली आलेले आहेत. आणि येताना त्यांनी नेमकं काय साधन वापरलं? चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. आणि वाचिता सनाथ जीव होती. तुकोबा सांगतात की जर ज्ञानदेवी ग्रंथ आपण श्रेष्ठ तो वाचला तर जे अनाथ आहेत ते सनाथ होतील, असा एकंदरीत आजच्या या अभंगाचा भाव वाटतंय. पाहूया. ऐहिक सुख आणि परमार्थिक सुख, सुखाचे दोन प्रकार आहेत. त्या दोन प्रकारामध्ये जे ऐहिक सुख आहे ते मोठं आहे. ऐहिक सुख जे आहे ते मोठं आहे, म्हणजे सुख मोठं नाहीये, त्या सुखाने दुःखाचं पांघरून घेतलेलं आहे. या विश्वामध्ये प्रत्येक जीव ऐहिक सुखाच्या धडपडीत आहे. तो किडा असेल, मुंगी असेल, तो मुंगीच्या तोंडात सुद्धा साखर आहे. मला काय सांगायचं की जो जीव जन्माला आला या पृथ्वी तळावर, प्रत्येक जीव हा ऐहिक सुखाच्या पाठीमागे आहे. आणि आजची स्थिती आपण जर पाहिली तर सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची या आशा जन्म गेला, जन्म मुक्ती यज्ञाला गेला, जन्म मुक्ती यज्ञाला गेला, निर्वाणी जाणे नवाला. सर्व सुखाची आशा जन्म. आशा म्हणजे सुख. मला काय सांगायचंय? आशा म्हणजे सुख. पण काय सांगायचंय? उपनिषदकारांनी त्याचं वेगळं वर्णन केलेलं आहे. आशेपाशी आशा, आशेपाशी नित्य दुःख आणि नैराश्यम परम सुख. म्हणजे जिथे आशा आहे ते काय आहे? दुःख आहे. आणि नैराश्यम परम सुख. मग ऐहिक सुख जे आहे ते त्याने काय केलं? दुःखाचं पांघरून घेतलेलं आहे. आणि प्रत्येक जीव हा आशेच्या आधाराने, आशेच्या साहाय्याने त्या नाशिवंत सुखाला कवटाळून राहिलेले आहे. या जगात असा जीव नाही आहे की तो सुखी नाही. दुःखाला कवटाळून तो सुखी आहे. एवढा आपला पाहिजे. हे एक सुख. मग दुसरं जे सुख आहे त्यांची व्याख्या संतांनी केलेली आहे की जे काही मागतच नाही. बरं का? तुका म्हणे काही न मागो. आणि पण तरी सुद्धा मी सांगतो की का मागत नाही?
तुझ्या पायी सुख सर्व आहे. म्हणजे तुकोबा रायाना म्हणजे जो संपूर्ण विश्व, संपूर्ण जीवजंतू ज्या सुखासाठी धडपडतात ते सुख तुकोबारायांना प्राप्त झाल्यामुळं आम्ही म्हणतो तुकोबाबाईला त्याचे कुठले होते, सुखमुनीनं मागे केले. आम्ही म्हणतो काय सुखमुनीनं मागे केले? अहो का मागत नाही त्याचा आपण शोध घेतला का मागत नाही तुझ्या पायी सुख? म्हणजे जे मागायचं आहे ते तुकोबांना प्राप्त झालेलं आहे आणि प्राप्त वस्तूची पुन्हा प्राप्ती नाहीये. प्राप्त वस्तूची पुन्हा प्राप्ती नाही हे तुकोबांना माहित होतं. म्हणून तुकोबा अगदी वर हात करून सांगतात, तुका म्हणे काही न मागो आणि मला तर काहीच मागायचं नाही. तसं जे सिद्धतेपर्यंत पोहोचलेले आहेत, साधक दशेतून सिद्ध दशेपर्यंत गेलेले आहेत, त्यांनी देवाकडे काहीच मागायचं नाही. जे न मागता मिळेल या नाव सुख. संतांनी व्यक्त केलेले सुख तिचं नाव आहे की जे न मागता प्राप्त होईल. कोणतंही कर्म करत असताना आता महाराज म्हणतात अशी वेळ येणार आहे, समता समान कामी कर्मात त्याग शोभो. आणि मी म्हणतो जर हे झालं ना तर आपण दिल्लीला जाऊन त्याचे पाय धरू. कोणाचे? नरेंद्र मोदीचे. असे सांगतात लोक. महाराज अवस्था कठीण होणार आहे. काला पैसा बाहेर काढल्यानंतर सगळी जमीन तो जमा करणार आहे आणि समता सगळ्यांना महाराज सगळी जमीन सगळ्यांना सारखी द्यायचे. विकलेले असतील ज्यांनी जमीन शिल्लकच ठेवली नाही, ज्यांचा आम्ही विचार करतो की बंगल्याला कलर कसा लावेल, 5 थोड्या दिवसात कसा लावेल, त्याला आता पुन्हा जमीन मिळणार आहे. महाराज सांगतात असं भविष्य की नरेंद्र मोदी सगळी जमीन जमा करणार आहे आणि सगळ्यांना सारखी पुन्हा प्रत्येकाच्या नावावर जमीन जाईल, पण 10 पान तर 10 पान प्रत्येकाच्या नावावर आणि समता समान कामी. जो BSc BEd आहे तो शाळेत शिकून पगार तेवढा, जो गेटवर वाचण्यात बसलाय पगार त्यालाही तेवढा आणि शेतात जो काम करतो त्याला सुद्धा पगार. समता समान कामी. तुम्ही काम कोणतं करता ते महत्वाचं नाहीये. तुमच्या शैक्षणिक क्षेत्राप्रमाणे तुमच्या डिग्री प्रमाणे तुम्हाला काम मिळेल. तुम्ही ग्रॅज्युएट असाल, खुर्चीवर बसून तुम्ही काम करणार आहात, पण जो शिकलेला नाही तो शेतात काम करतो, पगार दोघांना सारखा. सांगा तुम्ही मतभेद शिल्लक राहील? मी म्हणतो देवा, मी माऊलीलाच विनंती करीन की माऊली त्या बहादराला यश दे आणि समता समान कामी कर्मात त्याग शोभो. मग आम्ही जे कर्म करणार आहोत ना ते त्यागाने करणार आहोत. लक्षात का? काय करून फायदा? त्याला पगार तेवढा, मला पगार तेवढा. जो खुर्चीत बसलाय गेटवर तो पण 10,000 घेणार आहे आणि हा रक्ताचं पाणी करून पण 10,000. कर्माचा त्याग. लक्षात का? फार फार आनंद मी म्हणतो तेव्हा या देशात समृद्धी नांदेल, तेव्हा नांदेल. काला पैसा पासून समृद्धी नांदणार नाहीये. जेव्हा समता समान कामी कर्मात त्याग शुभो. आणि म्हणून अनेक वेळा जो बाहेरच्या देशाची प्रथा आहे, जपानमध्ये समता समान कामी, सगळ्यांना पगार सारखाच. तो शेतकरी असो, बॅरिस्टर वकील असो, नाहीतर इंजिनियर असो, डॉक्टर असो. डॉक्टर असेल तरी पगार तेवढा आणि शेतीत जो काम करतो त्याला सुद्धा पगार तेवढा. आणि हे विचार जेव्हा आमच्या देशामध्ये रुजतील, आम्ही म्हणतो सुखवशे एके. लक्षात आलं का? मला एवढं सांगायचं, जे न मागता मिळेल ते खरं सुख आहे. आणि ते जे सुख आहे, तुकोबा सांगतात की ते सुख असे अनुपम्य, मोठं नाही. ते सुख असे इतकं लहान आहे, अणुपेक्षा लहान ते सुख आहे. पण अणुपेक्षा जरी ते सुख लहान असेल, पण त्या सुखाची ताकद, सुखाची शक्ती, सुखाची महती संपूर्ण विश्वाला आनंद देण्याची आहे. सुख किती अणु दिसत सुद्धा नाही. सुख कोणी पाहिलंय का? सुख कोणी आतापर्यंत सुख पाहणारा जन्माला आला नाही. सुख पाहता पाहता मेलेले मात्र आम्ही पाहिले. सुख पाहता पाहता माणसं मरतात, पण सुख कुणाला पाहायला मिळालं नाही. सुख फक्त संतांनी पाहिलं, चोखोबा काकांनी पाहिलं. आणि म्हणून चोखोबा सांगतात सुख अनुपम्य. सुख अनुपम्य. सुईच्या टोकावर 1000 पटीने ते सुख वसेल, इतकं सूक्ष्म सुख आहे. आणि ते जे सुख आहे ते कसं आहे म्हणजे
आनंदमय आहे आणि ते सुख संतांच्या चरणावर आहे. नाथराज सुंदर सांगतात, सुखाचा तो धरा सद्गुरूच्या पायी, सुखाचा तो सुखाचा तो धारा सद्गुरूच्या पायी, सुखाचा तो धारा सद्गुरूच्या पायी. सद्गुरूच्या पायी. ऐहिक सुख जे आहे ते आज आहे उद्या नाही, नाशिवंत आहे. सुख कसं आहे? नाशिवंत आहे आणि म्हणून ते आज आहे उद्या नाही ऐहिक. पण पारमार्थिक जे सुख आहे ते कसं आहे? धरा त्याला म्हटलेलं आहे. नाथांनी काय शब्द वापरलेले? सुखाचा तो धरा सद्गुरूच्या पायी. झरा त्याला म्हणतात जो कधीच आटत नाही, त्याचं नाव झरा. बरं का? नदीला जरी महापूर आला तरी तो झरा नाही. बरं का? आणि आता सध्या झरे सुद्धा आटलेत का आटलेत तर हे बोरिंग मशीन मारल्यामुळं झरे खाली गेले. पूर्वी झरे वर होते, गावातून पाणी व्हायचं, गावातून अशी शुद्ध अगदी पाण्याची ओल व्हायचा. लक्षात, ते सगळे झरे आता खाली गेले, जाऊ दे. पण सुखाचा झरा हा सद्गुरूच्या पायी आहे आणि म्हणून नाथ स्वतःच्या मनालाच उपदेश करतात, मना तू राहे अक्षय तेथे, तू तिथे राहा म्हणजे तुला ते सुख प्राप्त होईल. थोडक्यात की हे जे सुख आहे, पारमार्थिक सुख जे आहे ते सुख संतांच्या चरणावर आहे. आणि मग इथे पुन्हा चोखोबा शंका घेतात, मग संत म्हणजे काय? संत कुठे राहतात? अलंका भुवनी नांदत असते. संत कुठे आहेत? अलंका भुवनामध्ये सुख नांदतो. मला काय सांगायचंय? सुख ज्याला म्हणतात ते ओतप्रोत अलंका भुवनामध्ये नांदतंय. आता अलंका भुवन त्याचा एक वेगळा अर्थ आहे महाराज. बरं का? लंका आणि अलंका म्हणजे आळंदी म्हणजे अलंका नाही. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. म्हणजे हा देह म्हणजे अलंका नाही. मला एवढं सांगायचं आहे की हा देह ही आळंदी आहे, पण अलंका म्हणजे देह नाही. बरं का? म्हणजे अलंका फार मार्मिक शब्द आणि या ठिकाणी आमच्या चोखोबाने घातलेलं आहे. म्हणजे अलंकापुरामध्ये ते सुख वास करते. या देहामध्ये सुख आहे का? ते नाही. या देहात जर सुख असतं तर आम्ही एवढे निराश, एवढे नाराज नसतो, एवढी धावपळ करायची गरजच नाही जर देह सुखी असतात तर. लक्षात का? आणि म्हणून मी दुपारी सांगितलं की अंगे वारंवार करून घ्यावी. सुख आपल्याला पाहिजे असेल, सुख कसं आहे ते अणुपेक्षा लहान आहे आणि ते सुख प्राप्त करायचं असेल तर तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. समान सत्ता. सुख जर लहान असेल तर आपल्याला सुद्धा लहान व्हावं लागेल. पण माऊली सांगायची उच्चा उच्चा नीचा कोई न होय. सुख प्राप्त करायचे तर लहान व्हा, पण ऊंचा ऊंचा सब कोई कहे नीचा कोई न होय, एक बार नीचा होय तो सबसे ऊंचा. म्हणजे तुम्ही लहान झाले त्या सुखाकडे, सुखाच्या लेवलला तुम्ही गेले तर ते सुख कसं आहे? संपूर्ण विश्व भरून ते सुख उरलेलं आहे. ते सुख आपल्याला प्राप्त होतं. आणि त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आपण जर अलंकापुरामध्ये गेलो, अलंका म्हणजे ती एक महाराज राक्षसी होती. लंका एक शापित ती एक राक्षसी होती आणि ती समुद्रातून वर आली आणि हनुमंतरायांना ती भेटली. हनुमंतरायाला ती खात होती. हनुमंतराय तिच्या तोंडात गेले आणि पुन्हा बाहेर आले. लक्षात का? मला ते रामायणाकडे जायचं नाही, पण मी एवढं सांगू इच्छितो की
अलंकापूर जे आहे, आणि लंकापूर म्हणजे हे शरीर. लंका म्हणजे शरीर आणि अलंका वेगळे लक्षात का. कधी योग आला तर पण ते बसून सांगावे लागेल. हे जे सुख आहे, संतांच्या चरणावर जे सुख आहे, ते सुख अलंकापुरामध्ये नांदत आहे असे तुकोबांचं मत आहे. आणि ते जे सुख आहे ते सुख कुठे नांदतंय? दुसऱ्या चरणात. आळंदीमध्ये आहे. आणि आज पंढरपूरचे पांडुरंगराया कुठे आलेले आहेत? आळंदीमध्ये आलेले आहेत. आणि आपण आज या ठिकाणी जो कार्यक्रम करून राहिलेलो आहोत, या कार्यक्रमातून मला वाटतंय माऊलीच्या समाधी स्थान अगदी ओथंबून अगदी आनंदाने उचंबून आलेलं असेल. मी मला सांगतो केव्हा केव्हा की माऊली संत नव्हते, माऊली संत नव्हते. आमचे तुकोबा सांगतात, घेऊनी अवतार उतरला भूमिभार घेऊनी अवतार. अवतार घेतला. मग अवतार कोण घेतो? यदा यदा हि ग्लानिर् भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. मग ज्याथे महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. गंमत आहे बरं का. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. सखा लक्षात का. पण तुकोबा सांगतात महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. माझा माऊली ज्ञानोबा आहे, माझे कोण आहे? प्राण सखे. माझे नाही, या देहाचे ते सखे नाही, माझ्या प्राणाचे सखे आहेत. मला वाटते मग माऊली आणि माऊलीचा प्राण आणि तुकोबांचा प्राण सावत्र भाऊ असते कदाचित एकाच आईच्या. शिष्य सुद्धा सुंदर नाचते बरं का. विश्रांतीचा ठाव
चोखोबांची शिष्या होती, तिचा अभंग आहे. विश्रांतीचा ठाव भागू म्हणे ज्ञानदेव. माऊली ज्ञानोबराया इथे विश्रांती घ्यायची, आपल्याला विश्रांतीसाठी आळंदीला जायचंय. पण मला हे का आवर्जून सांगायचंय की ते महाविष्णूचे अवतार असल्यामुळं या ठिकाणी संत मेळा आहे आणि संत मेळा पाहिल्यानंतर भगवान महाविष्णूला आनंद होत असतो. अगदी थोडक्यात सांगेल मी की रामायणाचा एक मिनिट फक्त. जेव्हा मातंग ऋषी निर्धामाला जायला निघाले त्यावेळेला शबरी मातेने त्यांचे चरण धरले. मागच्या काही तर सांगत नाही आणि सांगितलं की देवा आपण निघाले तो माझं काय. फक्त मातंग ऋषीने सांगितलं की याच रस्त्याने प्रभू राम लक्ष्मणासहित सीतेच्या शोधार्थ येतील आणि त्यांच्या दर्शनाने तू कृतकृत्य होशील. 12 वर्ष तपश्चर्या केली. किती वर्ष? 12 वर्ष शबरी तपश्चर्या करत होती. अगदी अगदी म्हणजे पहाट झाली होती. 12व्या वर्षाचा अगदी डिसेंबर महिना होता थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि त्या ठिकाणी 4 ऋषी आले आणि ऋषीने विचारलं काय करते तू? म्हणे मी प्रभू रामाची वाट पाहते. म्हणे येडी तर नाही तू? आणि तुला देव कशी भेटते? 12 वर्ष झाली येड्यासारखी भक्ती करून राहिले, तुला कधी देव भेट देणार नाहीये. तिने त्यांच्याकडे पाहिलं, सांगितलं महाराज तुम्ही सांगता ते कदाचित खरं असेल पण माझ्या माऊलीचा शब्द आहे की याच रस्त्याने प्रभू राम लक्ष्मणासहित सीतेच्या शोधार्थ येतील आणि ते तुला भेट देतील. माझ्या गुरु माऊलीचा शब्द कधीच खोटा होणार नाही. एवढं सांगितलं ऋषींना. 4 ऋषी होते त्यांना सांगितलं की माझ्या गुरु माऊलीचा शब्द कधीच खोटा होणार नाही. प्रभू राम या रस्त्याने येतीलच. आणि पहाटच झाली होती महाराज. ते पुढे साधू निघून गेले आणि पाठीमागून प्रभू राम लक्ष्मणासहित त्या ठिकाणी आला. लक्ष्मणाची व्यथा सांगत नाही मी, फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की तिने आमच्या प्रभू रामाचे चरण स्पर्श करून प्रभू रामाची षोडशोपचारे पूजा केली आणि मग प्रभूला सांगितलं की माझ्या माऊलीने सांगितलंय की चरण स्पर्शाने सुद्धा उद्धार होईल, तुम्ही माझा उद्धार करा. प्रभू राम इतके सुंदर सांगतात. म्हणे नाही माते, नाही माते, माझ्या चरण स्पर्शाने तुझा उद्धार होणार नाहीये. तुझ्या माऊलीने तुला जो शब्द दिलेला आहे तो शब्दच तुझा उद्धार करेल. माते तुझ्या माऊलीची समाधी मला दाखव. आणि प्रभू राम समाधीकडे गेला आणि ती तेजस्वी समाधी पाहिल्यानंतर प्रभू रामाने आमच्या शबरी मातेच्या चरणावर मस्तक ठेवला की माते धन्य आहेस तू की अशा साधूची, अशा सद्गुरूची तुला भेट झाली. माते आम्ही कमनशिबी आहोत. प्रभू स्वतःला कमी लेखतात की माते तू धन्य आहेस की तुला मातंग ऋषीची भेट झाली. आणि मातंग ऋषीच्या म्हणजे वचनावर विश्वास ठेवून प्रभू रामाचं दर्शन झालं आणि शबरी माता ही अग्निरूप झाली. तर तिचा दिव्य देह तिला प्राप्त झाला. मला एवढंच सांगायचं आहे की जर संतांच्या वचनावर विश्वास ठेवला नाही का, संत चरणी किंवा गुरु चरणी ठेविता आपे आप भेटे. देव प्राप्त करायचा असेल पण आम्ही देवाच्या पाठीमागे लागलोय. आम्हाला कोण पाहिजे? देव पाहिजे. पंढरपूरला, गयेला, मथुरेला नाही का, आणखी कुठे वैष्णोदेवीला आम्ही कशासाठी? 14 किलोमीटर वर चढा आणि 17 किलोमीटर खाली उतरा. कशासाठी? म्हणजे वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचंय. आता मी त्याची सुंदर सांगितलं ना, आत्मशांती मटण भाकरी ते कुठे एकविरा देवीला ते दुकानाचं नाव होतं आत्मशांती मटण भाकरी. मला वाटलं आत्म्याच्या शांतीचा उत्तम उपाय. लक्षात आलं का? म्हणजे फार गंमत आहे महाराज. आणि ही गंमत कुणासाठी आहे? जे देवाच्या शोधार्थ आहेत त्यांच्यासाठी. देव शोधायचा असेल तर गुरुचरणी ठाईच बैसुनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. पण आमच्या मनाची द्विधा भूमिका झाल्यामुळं देव जिथे मिळेल की देव तिथे मिळेल. मी मला दुपारी सांगितलं महाराज आपलीच माणसं मला काय भेटतात म्हणे बाबा, चांगलं दर्शन झालं समाधीचं, माऊलीच्या समाधीचं. मी काहीतरी सांगत नाही पण आयुष्यभर रोज जरी दर्शन घेतलं
समाधीचं, किंवा दररोज तुम्ही पांडुरंगाचं दर्शन रोज जरी पंढरपूरला गेले तरी मुक्ती इतकी येडी नाही ती. लक्षात का? मुक्ती एवढी वेळी नाही. चारी मुक्ती तुम्हा जन्मताची प्राप्ती, अखंडिता मुक्ती मागू लागा, पद्मनाभ स्वामी सांगतात. पद्मनाभ स्वामींचा एक ईशस ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये ते सांगतात की चारी मुक्ती तुम्हा जन्मताची प्राप्ती. चार मुक्ती प्राप्त झाल्या म्हणून हा जन्म आहे, माणसाचा जन्म. आणि आता अखंडिता मुक्ती मागू लागा. म्हणजे अखंडिता म्हणजे काय? दिन रजनी गोविंदाचे पोवाडे, बरं का? देव खाते देव पिते आणि देवावरी मी निजते, अशी अवस्था आपली झाली की आपण मुक्त झालो. जोपर्यंत अशी अवस्था होत नाही, जोपर्यंत आम्ही आमच्याच हाताने खातो, लक्षात का, तोपर्यंत आमचं कृष्ण सांगितलं की देहाचा विसर पाडी मग. जोपर्यंत देहाचा विसर पडत नाही, देहाचा विसर पडला, पण सांगतो मला विसर पडला होता. म्हणजे ज्या विसर पडला त्या तुमची वृत्ती शून्य वृत्ती आहे, पण ती शिल्लक आहे. त्या वृत्तीने जाणलं की मला विसर मी नव्हतो. कुठे होतो? मी होतो मंदिरात, पण ध्यानाला बसल्यानंतर मला असा अनुभव आला की मी नव्हतो. मला हात नव्हते, मला पाय नव्हते, मला डोकं नव्हतं. मी म्हणजे रामदासच्या नावाने शिल्लकच नव्हतो. म्हणजे अशी जेव्हा आम्हाला पुन्हा स्फूर्ती झाली, या त्या ठिकाणी वृत्ती शिल्लक आणि त्या वृत्तीचा लय करायचा महाराज आपल्याला. परमार्थ फार फार आगे आहे. लक्षात का? आपल्याला फार म्हणजे अल्प अवधीमध्ये फार मार्गक्रमण करायचं आहे. तेव्हा आपण वृत्ती शून्य अवस्थेच्या पलीकडे जाऊया. म्हणून तुकोबा सांगतात ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली. म्हणजे ते हे महाराज म्हणजे आळंदीमध्ये अगदी सुखाचेच पुतळे, सुखरूपायचा दुधा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा वाचून या. म्हणजे माऊली ज्ञानोबराया हे सुखरूपच आहेत. माऊली ज्ञानोबराया पांडुरंगच आहेत, पण ते कशा अवतार स्थित आहेत. म्हणून ते ओतीव सुखाचे पुतळे माऊली ज्ञानोबराया ते अलंकापुरामध्ये वास करतात. ते हे महाराज ज्ञानेश्वर माऊली. आणि आमच्या जगदीशने सुंदर सांगितलं की ती जे माऊली आहे तिलाच आमचे नाथराया बाई म्हणतात, नाही का? बाई, मी नेहमी बाईची व्याख्या सांगतो. बाई तिला म्हणतात की जी प्रसूत झाली नाही, ती बाई, बरं का? एकदा बाई प्रसूत झाली की ती कोण होते? आई. ती बाई राहत नाही. मग माऊली ज्ञानोबराया नाथांच्या कडून बाई मला वाटतं प्रसूत झाली नसेल. प्रसूती माऊलीकडे नाही. लक्षात का? मग माऊली का म्हणतात ते सांगतो मी, बरं का? जन्मदाती जी आहे, जन्मधात्री जी आहे ती आई, आणि मरणाला मारते ती माऊली. लक्षात का? मरणाला मारील ती माऊली. माऊली ज्ञानोबरायाला माऊली शब्द का नाथांनी वापरला किंवा तुकोबाने वापरला, तर ज्ञानोबरायाने अगदी वयाच्या 22व्या वर्षी मरण मारलं. मरणाला मारण्यासाठी माणसाचा जन्म आहे महाराज. बाकीचे जन्म मरण मारण्यासाठी नाही, बाकीचे जन्म घेण्यासाठी आहे. आणि माणसाचा जन्म असा आहे की माणसाच्या जन्माला येऊन त्याने मरणावर वार करायचे. बाबांनी मी सांगायचे, होय होय वार करी आणि पाहे पाहे रे पंढरी. बाबा फारच कठीण बोलायचे. बाबा सांगायचे, अरे वार करी कोण? तो जन्म मृत्यूवर वार करील तो वार करी. बरं का? हाती, मग त्याच्यात तलवार घ्यायची आपल्याला, पण कोणती? हाती नामाची फिरंग. फिरंग म्हणजे तलवार. तलवार कोणती घ्यायचे? नामाची. कशासाठी घ्यायचे? वार करण्यासाठी. कुणावर वार करायचे? जन्म मृत्यूवर वार करायचे, तो वार करी. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. अरे पंढरीतच काही माणसं जन्माला आलेले आहे. लक्षात का? तुम्ही जाऊन पहा, तिथे वस्तू किती महाग आहे. म्हणजे लोक कोट्याधीश झाली वस्तू विकून, आणि येड्याची जत्रा
घोंगडी घ्यायला, बलांकीट घ्यायला, म्हणजे पंढरपूरला गेलो 5,000 खर्च झाला. आणि बलांकीटच 1200 रुपयाची बलांकीट आसपास. काही गरज नाही, घेणं नाही ना देणं नाही. कोट्याधीश लोक केले तिकडे. इकडे 50 रुपयाला ती घर, म्हणजे लहान मुलाची जी घरकुल भांडी तिथे 50ला मिळतात, तिथे 125 रुपयाला. तरी बाई म्हणते नाही इथेच घ्या. अरे आपल्या उल्हासनगरला 50, म्हणजे उल्हासनगरची नको, लक्षात आता ती पंढरपूरचीच पाहिजे एरवी. आणि म्हणून ते लोक, ते बर्वी कंपनी त्या ठिकाणी अतिशय श्रीमंत झाली, कोट्याधीश झाली. आणि आम्ही तिथे कशासाठी गेलो? घरकुली आणायला. ब्लँकेट, घोंगडी हे सगळे खरेदी करण्यासाठी आम्ही तिथे. जाऊ द्या, तो विषय आपला नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की पांडुरंग राया आळंदीला येत आहे आणि आम्ही घोंगड्या खरेदी करायला पंढरपूरला जातो. आणि म्हणून नेमके आपले काय झालेले, चुकामुक झालेले देवाची ना आपली भेट होत नाही, कारण देव चालत नाही. आम्ही कसे चाललोय? आम्ही पायी तीर्थयात्रा घडो आणि देह संता घरी पडो. म्हणजे आम्ही पायी चाललोय आणि देव पायी चालत नाही. आणि जे पायी चालतात ते देव नाही. लक्षात का? जे पायी चालतात ते देव नाही. मग देव काय करतात? देव गरुडावर आढळतो. देवाचं वाहन गरुड आहे. पण काही वेळेला असे काही प्रसंग येतात देवावर की गरुडाला पण देव सांगत नाही. मला काय सांगायचंय, जेव्हा द्रौपदीवर प्रसंग आला त्यावेळेला गरुड होता का बरोबर? जेव्हा द्रौपदीच्या निरीला दुःशासनाने हात घातला त्यावेळेला गरुडाला आवाहन केलं की गरुडा ये, मोठा प्रसंग माझ्या बहिणीवर आहे, चल लवकर. नाही. मग तेव्हा कसे ते एकटेच गेले. फार गमत आहे. स्तंभ फोडी. हिरण्यकश्यपू त्यावेळेला सुद्धा देवाने काय केलं? हाक मारल्याबरोबर उडी त्या ठिकाणी घेतलेले, तिथे गरुडाला बोलावलेलं नाही. म्हणजे असे अनेक प्रसंग देवाच्या आयुष्यामध्ये किंवा देवाच्या कारकिर्दीमध्ये आलेले आहेत की अनेक वेळा देवाने म्हणजे गरुडाला न बोलावता, गरुड वाहन आपलं न करता स्वतःच वाहन होऊन त्या ठिकाणी हजर झालेले. असे जे पांडुरंगराया, असे जे देव, ते महाविष्णूचे अवतार आहे. माऊली ज्ञानोबराया. आणि ती माऊली आपल्या मरणावर आघात करणार आहे. मला एवढं सांगायचंय. आणि मरणावर आघात करण्यासाठी तेने निगमवल्ली प्रगट केली दुसऱ्या चरणामध्ये. संसारे आसक्त माया मोहे रत. 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 अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. निगमवल्ली म्हणजे जाण्याचा मार्ग, सुटण्याचा मार्ग. आणि आगमवल्ली म्हणजे येण्याचा मार्ग. ते निवृत्ती महाराज मस्त सांगतात. त्या आईच्या उदरामध्ये अभिमन्यू सुभद्रेच्या पोटामध्ये शिकला चक्र कसा फोडायचा. म्हणजे भगवंत सुभद्रेला हे सांगत होते की चक्रव्यूह कसा फोडायचा. पण ऐकता ऐकता चक्रव्यूहापर्यंत गेले देव सांगत. आणि सुभद्रा झोपली. आणि सुभद्रा झोपली, पण तिच्या जे गर्भ होता अभिमन्यूचा
त्याला तेवढं ज्ञान झालं की चक्र कसा फोडायचा, चक्र फोडला पण चक्रातून बाहेर येण्याचा जो मार्ग आहे तो त्याला कळला नाही, म्हणून म्हणून त्याचं नाव असं आहे. म्हणजे अर्ध्या हलकुंडाने लक्ष होता. वास्तविक पाहता अर्जुन जर तिथे नव्हते, अर्जुन कुठे गेला होता? उत्तराकडे गेला होता, विराट राजाकडे गेला होता. आणि अर्जुन विराट राजाकडे गेला असताना अभिमन्यूला चक्र फोडायला जायची काही गरज नव्हती. पण अभिमान झाला आणि तुका म्हणे कारण नसताना मृत्युमुखी अभिमन्यूला पडावं लागलं. वास्तविक त्याला ते ज्ञान नव्हतं. मला काय सांगायचंय, त्याप्रमाणे आगमसार जे आहे, आगमसाराचं सगळ्यांना ज्ञान आहे आणि आगमसारासाठी कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायची गरज नाही. जन्माला यायचंय ना, मग कशाला अभ्यास करायला पाहिजे? त्याला जन्माला यायचंय, कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायची गरज नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. लक्षात आलं का? पण जायचं आहे ना, जायचं असेल तर अभ्यास करावा लागेल. उत्तम जायचं असेल, उत्तम जगायचं असेल तर अभ्यास. त्याने निगमवल्ली प्रगट केली. माऊलीने निगमवल्ली जी आहे तर वल्लीचा फार महत्व आहे. वल्ली म्हणजे जडीबुटी. थोडक्यात सांगायचं की आम्ही जे आयुर्वेदिक औषध जे आहे म्हणजे ती जडीबुटी जमा करून त्याचं रसायन करायचं, त्याला वल्ली म्हणतात. आता निगम वल्ली, आता हे रसायन आहे. निगम नावाची एक वनस्पती आहे आणि तिचं काय केलेलं माऊलीने रसायन केलेले, प्रगट केली. म्हणजे ते रसायन करून आणि ते रसायन आता आपल्या मुखामध्ये म्हणा किंवा आपल्या डोळ्यामध्ये ते घालायचे. आपल्या डोळ्यात ती निगमवल्ली घातली की आता उघडी, मग डोळे आपले उघडतील. आता सध्या आमचे डोळे उघडलेले नाहीत, नाही का? काही लोक सांगतात अरे मरायची पाळी आली, डॉक्टर सांगतो दारू पिऊ नको. डॉक्टर बोलला की दारू पिला तर फार एक महिनाभर जगशील, तरी डोळे उघडले. मला काय सांगायचंय, डोळे उघडणे म्हणजे सावध झालो. आपल्याला सावध व्हायचंय. माऊली सांगते तेने निगमवल्ली प्रगट केली. लोकोबा सांगतात की त्या माऊलीने निगमवल्ली, सुटण्याचा मार्ग, जाण्याचा मार्ग ज्याने विश्वामध्ये प्रगट केला, म्हणून माऊलीला विशेष महत्व आहे. कारण अगदी हंस ब्रह्मापासून आलेली, आदिनाथापासून आलेली जी गुरु परंपरा आहे, ती गुरु परंपरा गैनीनाथापासून निवृत्तीनाथांपासून माऊली ज्ञानोबराया आणि निवृत्तीनाथांपर्यंत ही जी निगमवल्ली आहे ती प्रगट केली नव्हती. ती निगमवल्ली माऊली ज्ञानोबरायाने प्रगट केली. ज्याप्रमाणे हंस ब्रह्मापासून चालत आलेली गुह्य नौका, गुह्य बीज नौका, कशाला का म्हणजे अगदी हंस ब्रह्मा, दत्त, आत्री महाराज, दत्त महाराज, अगदी म्हणजे नारायण महाराज, जालवणकर, बलबीर महाराज, लक्ष्मण महाराज, सच्चिदानंद स्वामी, आदिशक्ती शांतामाई, इथपर्यंत सांगतो. तेने निगमवल्ली प्रगट केली. शांतामाईपर्यंत हे गुह्यबीज कसं होतं? गुह्यच होतं. जेव्हा शांतामाईंकडे सच्चिदानंद स्वामीने ते प्रगट केलं आणि शांतामाईने जगामध्ये, या समाजामध्ये ते प्रगट केलं, म्हणून तुमच्या आमच्यापर्यंत ते पोचलेले आहे. आणि म्हणून या ज्ञानाला किंमत नाही. कारण हे ज्ञान कसं आहे? सोज्वल आहे, अग्निस्वरूप ज्ञान आहे. आणि म्हणून या ज्ञानाच्या आपण सानिध्यात जात असताना मी नेहमी सांगतो की अग्नीने साक्ष दिली की सीता शुद्ध आहे, तरी सुद्धा प्रभू रामाला सोडावी लागली. लक्षात का? आणि म्हणून हे प्युअर ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे, गुह्य ज्ञान आहे. आमच्या कर्म संयोगाने, संगतीने, पंगतीने आपल्याला प्राप्त झालेलं आहे. पण तरी सुद्धा आपलं प्रारब्ध आडवं आहे. तुम्हाला संगतीने लाभ झाला असेल, कदाचित पंगतीने लाभ झाला असेल, पण कालांतराने प्रारब्ध आडवं येईल. आणि प्रारब्धावर मात करायचे असेल तर सत्संगेन परम प्राप्यम दुस्तरम तरेचे चिरात तस्मात अति प्रयत्नेने सत्संग सततम करू. रात्रंदिवस सत्संग आपण केला तर प्रारब्धावर मात करता येईल. आणि म्हणून चोखोबा सांगतात की म्हणजे संसारी आसक्त माया मोहे रक्त, प्रारब्ध वश जीव. मला काय सांगायचंय?
प्रारब्ध वशजीव मागच्या जन्मामध्ये आम्ही जे कर्म केलेलं आहे ते कर्म संचितात ते क्रियमान संचितात जमा झालेलं आहे आणि ते संचित भोगण्यासाठी प्रारब्ध रूपाने आता आमच्या समोर उभं ठाकवलं शे द्वारी आणि उभा याचक भिकारी. हा कोण भिकारी आहे? प्रारब्ध. हे प्रारब्ध भिकेच्या रूपाने आमच्या डोळ्यासमोर आता उभं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी आपल्याला सत्संगाची रात्रंदिवस गरज आहे. कारण संसारिक आसक्त जीव कोण आहेत? हेच बद्ध जीव आहेत की प्रारब्ध भोगण्यासाठी जे आलेले आहेत. बरं का? मग जसं मागचं प्रारब्ध असेल त्याच्याप्रमाणे आता आपल्याला काय येणार आहे? भोग येणार आहे. मी नेहमी सांगतो की आता आमचं आचरण चांगलं आहे, पण आचरण चांगलं आहे पण दुःख किती भोगतो. लोक म्हणतात अहो इतका चांगला माणूस गेली 20 वर्ष परमार्थ करतो, देवदेव करतो, दोन्ही वाऱ्या करतो, आषाढी कार्तिकी, मग त्याला दुःख कशाला पाहिजे? आम्ही म्हणतो ते वारी करतो म्हणून आता चांगलं आचरण आहे म्हणून दुःख भोगत नाहीये. हे मागच्या जन्माचं आहे. मागच्या जन्माचं प्रारब्ध या जन्मात खायचं आणि या जन्माचं जे कर्म आहे ते संचितात जमा होऊन पुन्हा जन्म घ्यायचा आणि पुढच्या जन्मात ते खायचे. बरं का? पण याच दोही याच देही याच डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. सांगतात असं की आता म्हणे इथेच करायचं नाही इथेच भोगायचं म्हणजे सगळं नाही. आपण इथे जरी कर्म केले तरी सगळे ते भोगून जर संपले इथे तर सुटले ना तुम्ही. लक्षात का? काही कर्म सुटतात, काही कर्म तात्काळ मृत्यू समयी सुटतात आणि काही कर्म संचितात जमा राहतात आणि ते संचितात जमा राहिलेले कर्म पुन्हा भोग प्रारब्ध रूपाने पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि मग जन्म घेऊन आपण मागच्या प्रारब्धाप्रमाणे आपलं आचरण सध्याचं चालू राहते. आणि म्हणून संतांना शरण जाऊन मी नेहमी सांगतो की अधिक बोलण्यापेक्षा लक्षात का आपले आचार विचार आणि उच्चार या 3 गोष्टी आपलं भर आहे. आणि आचार विचार आणि उच्चार आपला सुधारावा अशी इच्छा असेल, नाही का अक्षर सुधारावा अशी इच्छा असेल तर आमच्या जगदीश सरांना विचारा. ते पोरांना काय सांगतील? रोज 20 ओळी शुद्ध लेखन लिहा. बाकी काही सांगायचंच नाही, फक्त शुद्ध लेखन लिहा म्हणजे तुमचं अक्षर सुधारेल. मग आपला आचार सुधारावा, आपला उच्चार सुधारावा तर आपण काय केलं पाहिजे? रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण, माऊलीने आपल्याला दिलेला जो बोध आहे त्या बोधावर आपल्याला आरूढ व्हायचंय. निश्चित आपली वाणी नाम गोड पुरे पोट सकळे आपली वाणी गोड होईल महाराज. आणि वाणी गोड झाली की आपले आचार गोड, आपले विचार गोड आणि आपले उच्चार सुद्धा गोड. आपल्या मुखातून कधीच वाईट निघणार नाहीये. पण त्याच्यासाठी काय करायचे? प्रारब्धावर मात करायचे. आणि प्रारब्धावर मात करण्यासाठी माऊलीने काय केले? रसायन तयार केलं. काय केलं? रसायन तयार केलं आणि त्या रसायनाचं नाम आहे निगमवल्ली. त्याच्या पुढे तुकोबाने एक रसायन तयार केलं. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा. प्रारब्धावर मात करायचे असेल तर आपलं काय करायचंय? ब्रह्म नावाचं जे रसायन आहे ते रसायन आपल्याला सद्गुरूकडून प्राप्त करून घ्यायचंय. आणि ते रसायन आपण एकदा घेतलं की मग काय होईल? तिने पिढा प्रारब्धावर मात करता येईल. प्रारब्ध तात्काळ संपून जाईल महाराज. बरं का? पापाचे पर्वत भस्म नामाग्नीत, पापाचे पर्वत भस्म नामाग्नीत नाथराया सांगतात की नामाग्नी एकदा प्रज्वलित झाला की तुमच्या पाठीचे पापाचे पर्वत जरी असतील तर एका क्षणात तृणाग्नी मेले समरस झाले. तैसे नामे केले तप्तारी
योग्य आपण जर नामाचा उच्चार केला तर आपली सगळी मागची सगळी पाप जळून खाक होते. काही सुंब जळला नाही का तरी पीळ जात नाही, पण इथे तसं नाहीये. भस्म नामाग्नीत तर तुम्ही काठ्या पेटून पहा, काठ्या किंवा हा पेपर पेटून पहा. पेपर जरी पेटवला तरी अक्षरं तशीच असतात, अक्षरं जळत नाहीत, अक्षरं वाचता येतात पेटलेल्या पेपरची. किंवा काठ्या पेटवला तर त्याचा सुंब जात नाही, तो आकार तसाच असतो. पण नाथऱ्या सांगतात भस्म नामाग्नी, नामाग्नीमध्ये पापाच्या पर्वतच्या पर्वत भस्म होतात, राग होते त्याची. पण आपण ते नाम तसं घेतलं पाहिजे. आणि ते जे नाम आहे महाराज बरेच दिवस सांगितलंच नाही, ओठ कंठ हाले नाही जिभ्यान रटय नाम, राम हमारा काम करे हम बैठे आराम. कबीर महाराज सांगतात की ओठ कंठ हाले नाही जिभ्यान रटय नाम, म्हणजे आता ते काही करतच नव्हते का, भरपूर काम करत होते पण नामाचं काही करत नव्हते. कारण ते जे आता कुठे गेलेले आहे, अनाम शक्तीकडे गेलेले आहे. जिभ्यान रटय नाम, याच्या आधी आम्ही जो उच्चार केला तो कशाने केला, जिभेनेच नामस्मरण केलं. आणि जिभेने नामस्मरण करत 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 आता जीभ म्हणजे वाचा काय झाली, बंद पडली. मला काय सांगायचे, दुपारी झाला विषय की संत कृपा झाली आणि वाचा बोलायला लागली. म्हणजे वाचा बोलायला लागली म्हणजे काय झालं, मौन आणि वाचा ठोठावल्या. म्हणजे जणांची वाचा बोलायला लागली म्हणजे बडबड करत होती का, बडबड नव्हती करत, मौनपणे वाचा ठोठावल्या तयारी. म्हणजे तिची वैखरी सुद्धा बोलायला तयार नव्हती. कशाला का, तिची जनाबाईची वैखरी सुद्धा बोलत नव्हती. म्हणजे आपल्याला मौनावर आरूढ व्हायचं आहे. आणि मौनावर आरूढ होण्यासाठी जी अनाम शक्ती आहे, जी नामाचीच प्रक्रिया आहे, जी शब्दाचीच प्रक्रिया आहे, जे कुठे लिहिलेलंच नाही, जे कुठे लिहिलेलंच नाही, अशी जे गुह्य बीज आहे ते तुम्हा मला काळांतराने प्राप्त होईल. तुका म्हणे येथे न चाले बरं का. तरी आपण सारखे जे प्रसंगोपात तुकोबांचं प्रमाण आहे, आपण सारखे करीती तात्काळ नाही कालवेळ तयार लागली. हा परीस नाही, हा परीस नाही. सोन्या म्हणजे लोखंडाला लावलं की लगेच सोनं होईल. इथे काय करायचे, आपल्यासारखं करायचे. इथे तातडी चालणार नाही बरं का. इथे फक्त तुका म्हणे सद्गुरु सेवा आणि सर्व देवा वरिष्ठ, सर्व देवांच्या श्रेष्ठ फक्त सद्गुरूची सेवा आपण जर केली तर निश्चित आपल्या जीवनामध्ये जी आसक्ती आहे, व्यवहारातली आसक्ती आहे, संसारातली आसक्ती आहे बरं का, संसारी आसक्त जे संसारामध्ये आसक्त जे नर आहे ती आसक्ती माया मोहे रत, जे मायेमध्ये गुरफटलेले आहे, जे मोहामध्ये रत झालेले आहे. माया मोह आणि आसक्ती तिन्हीचा एकच प्रकार आहे बरं का. फक्त वर गेलो तर रोषा, त्याच्या खाली काय आहे धावली, त्याच्या खाली आहे सोड्या. एवढं मला सांगायचं आहे. म्हणजे आसक्ती, माया आणि मोह म्हणजे एकाचेच तीन अंग आहे. माया मोहे रथ आणि आयशेचे पतित तारा वया. माऊलीने अवतार का घेतला, आशे जे आहे या जगामध्ये असे जे माया मोहे रथ आहेत त्यांना तारण्यासाठी माऊलीने अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांचं एक वेळ आपण भजन करूया. काका सांगतात की माऊली ज्ञानोबराने आपल्या जीवनामध्ये अगदी थोडक्यात सांगतो की भारतीय कथेचा विचार आपण केला तर 5,500 वर्षानंतर माऊली भगवान महाविष्णू माऊलीच्या रूपाने अवतार स्थित होऊन आणि त्याच म्हणजे श्रीमद भगवद्गीतेवर टीका केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवर टीका केली आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. म्हणजे त्याच्यात जी भगवान सांगितलं की ब्रह्मानंदाची जी लहर आहे ती लहर गीतेमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि ती आमच्या माऊलीने प्रगट केलेली आहे. म्हणून तुकोबा काका सांगतात ज्ञानदेवी चोखा म्हणे श्रेष्ठ आणि ज्ञानदेवी ग्रंथ. म्हणून आमचे जणाई सुद्धा वाचावी ज्ञानेश्वरी
डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानाशी आयसा वर त्या टीकेशी. म्हणजे माऊलीने भगवद्गीतेवर जी टीका केलेली आहे ज्ञानेश्वरी रूपाने, त्या ज्ञानेश्वरीवर महाविष्णूचा वरद हस्त आहे की ज्ञान होय अज्ञानाशी आयसा वर त्या टीकेशी. म्हणजे ती टीका तशी आहे की अज्ञानाला सुद्धा ज्ञान होईल, अनाथाला सुद्धा सज्ञान बनवेल. असं ते श्रेष्ठ ज्ञान माऊलीनं आपल्या जीवनामध्ये प्रगट केलं आणि वयाच्या 12व्या वर्षी माऊली निघून गेली. आणि आज त्यांचा त्या ठिकाणी संजीवन समाधी सोहळा, म्हणजे जिवंतपणी समाधी, याला म्हणतात संजीवन समाधी सोहळा. बाकी आता आम्ही मेलो की आमची पण समाधी बांधली जाईल, तर ती संजीवन मेल्यानंतर बांधतात ती संजीवन नाही. जिवंतपणे जी समाधी घेतात ती संजीवन समाधी, आणि ती माऊलीने संजीवन समाधी घेतलेली आहे. आणि त्या समाधीचा सोहळा आज गेली 750 वर्ष त्या ठिकाणी चालू आहे. आणि अशी जी माऊली तुकोबा सांगतात की त्याने आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेची टीका केली, आणि ती टीका वाचील जो कोणी जणी त्याची लोटांगणी. म्हणून नेहमी सांगतो की आपण आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि भागवत हे 2 ग्रंथ आपल्या संग्रहित ठेवा. वाचील जो कोणी जणी त्याची लोटांगणी. जनाबाई त्याला लोटांगण घालते की ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे, नुसता आहे नाही, बांधून ठेवला असेल तर काही कामाचा नाही, बरं का. तो वाचला पाहिजे. वाचील जो कोणी, वाचिता सनाथ जीव होती. म्हणजे अज्ञान जे जीव आहे, जे अनाथ जीव आहे, ज्यांना परमार्थ कळत नाही, ज्यांना खरा देव कळत नाही, बरं, जो खरा देव ओळखण्यासाठी गीता तत्व आहे. वाचिता सनाथ जीव होती. जो वाचील तो सनाथ होईल. लक्षात का. आणि सनाथ होण्यासाठी एक सिंधुताई सपकाळ म्हणून एक बाई होऊन गेली महाराज. अगदी अल्पवयामध्ये, मला काय सांगायचंय, अल्पवयामध्ये ती नवऱ्यापासून अलिप्त झाली. आणि ते जे सुख आहे, सासरचं जे सुख आहे किंवा दुःख आहे, ते तिने भोगलं. आणि ते भोगल्यानंतर ती काय झाली, अनाथ बालिका झाली. लग्न करून सुद्धा ती काय झाली, अनाथ बालिका झाली. आणि अनाथ बालिका सिंधुताई सपकाळ, तिने 250 जावई तिचे. आता किती जावई आहेत, 250. तिची मुलाखत आम्ही पाहिली. तिने सांगितलं की सगळे माझे जावई, त्यानं काही जावयांना नातवंड आहेत, जावया नातवंड आहेत, तरी जावई अजून सासूला भेटायला येतात. लक्षात आलं का. का तर वाचिता सनाथ जीव होती. म्हणजे हे जे जावई आहेत, हे जावई कुणाचे आहेत, अनाथ. जे अनाथ आहेत तिच्याकडे ज्या बालिका होत्या, त्या अनाथ बालिकांना काय केले, 250 अनाथ बालिकांना तिने काय केलेले, सनाथ केलेले. आणि सनाथ केल्यामुळे ते जावई आणि ती तिची अनाथ लेक त्या जावयाला घेऊन तिच्या दर्शनाला येते. त्याचप्रमाणे माऊली ही अनाथ होती. माऊली ही अनाथ होती. आणि अनाथ माऊली की ज्याला, अनाथ म्हणजे काय, ज्याला आईबाप नाही, ज्याला राहायला घर नाहीये, ज्याला जमीन जुमला नाहीये, ज्याला आधारच नाही, जे आधारहीन माऊली. आणि तिने काय केलं, या जगताचा आधार घेतला. मला एवढं सांगायचंय की हे विश्वची माझे घर, आयशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. माऊलीने आपल्या जीवनात वयाच्या 22व्या वर्षी असं घर बांधलं, ते एका खांबावरची माडी नाही बांधली, ती गाढवाचं लग्न नाही, एका खांबावर 7 तालाची माडी बांधली होती एका रात्री. माऊलीने वयाच्या 22व्या वर्षी, म्हणजे अगदी आईन तारुण्यावर यायच्या वेळेला आपल्या काय केलं, म्हणजे असं काही घर तयार केलं की त्या घरामध्ये संपूर्ण विश्व सामावलं गेलं. आणि अशी जी शक्ती आहे ती निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि अनुग्रहाने माऊली ज्ञानोबांना प्राप्त झाली. आणि अनादी काळापासून आलेलं जे गुह्य पीठ आहे ते माऊलीने अनाथांना प्राप्त करून देऊन संपूर्ण अनाथ जीव हे काय केले, सनाथ केले. माऊली ज्ञानोबरायाने गीता ग्रंथाच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या रूपाने. म्हणून एक वेळ आपण त्यांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली खरं म्हणजे 790 कार्यक्रम करायचा
वेळ गेलेली नाही. फक्त आता आपण भोजन वगैरे महाप्रसाद घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या सप्ताहाविषयी थोडीशी चर्चा करायची आणि चर्चा करून मग प्रत्येकाने आपापल्या मार्गाला लागायचं आहे. तेव्हा आजची ही जी सेवा चोखोबा काका त्यांचं नावच चोखा, मला काय सांगायचं आहे, नाव चोखा. आणि आज सुद्धा त्या समाजामध्ये चोखा नावाची माणसं जास्त आहेत. चोखा आणि चोखा आणि त्यांचा जो मुलगा तो कर्म मेळा, कर्म मेळा, त्याचं कर्मच मेळे सगळे. कशाला का ज्याचा कर्म मेळा तो वाचला. आता आम्ही पुढे बांधलेलो आहोत, आम्ही कर्माने बांधलेले आहोत, नाही का. सोयराबाई जिचे बाळणपण देवाने करावं, फार म्हणजे इतकी शक्ती त्यांनी चोखामेळ्याने निर्माण केली. आणि ती जी शक्ती आहे ते गुह्यबी तुम्हा मला माऊली प्रभाकर महाराजांकडून मिळालेलं आहे. त्याचं जतन करा आणि जतन करा, जतन करा, जतन करा आपला विश्वास. माऊलीतून प्रत्येक कार्यक्रमात सांगायचे आमदार, जतन करा, जतन करा, जतन करा आपला विश्वास. फक्त आपला विश्वास जतन करा की मग निष्ठावंत भाव भक्तांचा निर्धारेवरून चुकू नये. एवढं विचारात घेऊन आपले आचार विचार शुद्ध ठेवा. रात्रंदिवस नामस्मरण करा, संतांना शरण जा, सद्गुरूची सेवा करा आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घ्या. एवढंच आपल्या शेवटचा निरोप. जय विठ्ठल